बायको निघून गेल्यानंतर पोलीस तुम्हाला त्रास देत असतील, तुमच्याकडे पोलिसांनी चौकशी होत असेल ना? त्याची चौकशी झाली. हा. त्यामुळेच मी डिप्रेशन मध्ये गेलो आणि मला तुमचं किती वर्षापासून तुमच्या मुलाशी भेटणं नाहीये? जवळजवळ आता 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज सायखेड्यातील सोनगाव या ठिकाणी आलेलो आहोत. सुनील गंगाधर खालकर हे एक व्यक्ती आपल्या सोबत आहेत. खरं तर आपण यांच्याबद्दल ऐकलं होतं की हा व्यक्ती आयुष्यात कधीही खोटं बोललेला नाहीये आणि याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. तर बऱ्याच लोकांनी याबद्दल शाश्वती दिलेली आहे की ही व्यक्ती कधीच खोटं बोललेली नाही आणि त्यांनी त्यांचे काही व्हिडिओ पण व्हायरल केलेले आहेत की त्यांनी सांगितलेलं होतं की मी जर कोणाशी खोटं बोललेलं असेल तर त्यांनी समोर यावं आणि 1 लाख रुपयाचं बक्षीस घेऊन जावं. आणि त्याच माध्यमातून आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या जीवनात काय चढ उतार आलेत, आज त्यांची काय परिस्थिती आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर आपण काय काम करता? मी मराठा विद्याप्रसारक समाज या ठिकाणी पहिल्यांदा 1995 मध्ये ॲज अ लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम केलं PhD विभागामध्ये फार्मसी कॉलेजमध्ये. कोणत्या साली? मी 95 मध्ये तिथं जॉईन झालो. बर. आणि जवळजवळ 2014 पर्यंत मी तिथं सर्व्हिस केली आणि पगारही बऱ्यापैकी होता. आज काय करताय तुम्ही? त्यानंतर मी शिक्षक पात्रता असून मला त्या संस्थेमध्ये काही शिक्षकाची नोकरी दिली नाही. मग मी CBSE स्कूलला 2-3 ठिकाणी शिक्षक म्हणून, संगीत शिक्षक म्हणून, असिस्टंट संगीत शिक्षक म्हणून काम केलं. आणि आजच्या मितीला मी ड्रायव्हर म्हणून एका दुधाच्या कंपनीमध्ये काम करतो 9-10 वर्षापासून. म्हणजे बघा, शिक्षकी क्षेत्राकडून एकदम ड्रायव्हर कडे, म्हणजे हे कसं काय घडलं? हो, त्याबद्दल असं सांगायचंय मला की माझी आर्थिक स्थिती चांगली होती त्यावेळेस. मी बऱ्यापैकी माझं काम करून आणि इतर वेळेत आमच्या संस्थेच्या 4 व्हीलर गाड्या चालवून मंत्रालयात जाणं, अशा पद्धतीचं पुण्याला जाणं, इकडे तिकडे असं चांगलं काम, तेही मला ऍडिशनल थोडी म्हणजे याचा अर्थ बऱ्यापैकी पगार होता. तुम्हाला ड्रायव्हिंगचं ज्ञान होतं. हो हो. शिक्षकी काम करत असताना देखील ड्रायव्हिंगचं ज्ञान हो होतं. हो त्यामुळे आज तुम्ही ड्रायव्हिंग करताय. हो. मग आज तुम्ही ड्रायव्हिंग करण्याचं कारण काय? ही स्थिती माझी जी झाली ती 2014 मध्ये माझ्या बायकोनं, ती एका चांदोरीच्या चांगल्या प्रतिष्ठेस अशा संजीवनी पतसंस्थेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असताना मोठा घोटाळा झाला. तिथं आर्थिक अपहार झाला आणि त्या अपहारानंतर माझी बायको इथून पळून गेली. अच्छा, म्हणजे तुमची मिसेस पतसंस्थेमध्ये काय म्हणून काम कार्यरत होत्या? मॅनेजर म्हणून. मॅनेजर म्हणून होत्या. हो. आणि किती कोटीचा घोटाळा झाला तिकडे? तिकडे 14.5 कोटीचा घोटाळा झाला. 14.5 कोटीचा. कोणत्या साली झाला? अजून ती केस पेंडिंग आहे. कोणत्या साली झाला होता तो 2014 मध्ये. 2014 मध्ये. हो. अच्छा, मग 14-15 मध्ये काय घडलं असं की मग तिला जेलमध्ये जावं लागलं 1 दिवसासाठी. नंतर तिनं स्वतः जामीन मिळवला एक कामगार म्हणून. आणि नंतर त्यांचे ते चेअरमन, ऑनर सेक्रेटरी, त्यांना पण जेलमध्ये जावं लागलं 1.5 वर्षाकरता सेंट्रल जेलला. अच्छा, म्हणजे किती लोकांवर गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस? त्या सर्व फ्रॉड मध्ये किती लोक होते? मग या तिघा जणांचे नाव होते फ्रॉड मध्ये होते. बरं, त्याचा तुम्हाला काही त्रास झाला का? मला काही नाही त्याचा त्रास. तुम्हाला काही त्रास झाला नाही. बरं, मग तुमच्या जीवनात काय घडलं पुढे? पण ती निघून गेल्यामुळे माझा मुलगाही घेऊन गेली बरोबर. मग मला त्या दोघांपासून बाजूला राहावं लागलं. मी एकटा इथं राहत होतो. माझे आई वडील होते, त्यांना सोडून मला तिकडे जाता येईना तिच्याकडे. ती म्हणत होती मला, या तुम्ही तिकडे. म्हणजे त्या तुम्हाला बोलवत होत्या? हो. कुठं बोलवत होत्या? तिच्या माहेरी. मग तुम्ही गेले नाही? नाही, पण तिचा स्वतःचा तिनं पत्ता नंतर हे केलं ना. ती याच्यामध्ये येतच नव्हती प्रकाश ज्योतामध्ये, कारण तिच्यावर केस चालू होती. तिला विचारणा होत होती कोर्टाकडून. मग ती काही आलीच नाही इकडे. आणि मला आल्या नाही. मला तुमच्या मुलाचं काय? माझा मुलगा तिच्या बरोबरच होता ना.
तिने मला भेटूनही दिलं नाही आजपर्यंत, एकदाही भेटला नाही तो. म्हणजे तुमचं किती वर्षापासून तुमच्या मुलाशी भेटणं नाहीये? जवळजवळ आता 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाले. हो. त्यानंतर तुमची तुमच्या मिसेसची काही बोलणं किंवा काही? नाही, तिथं समोर कधीच आली नाही, तिने चर्चाही केली नाही. माझी काही चूक आहे का काय, काहीही बोलली म्हणजे कधीच चर्चेलाच आली नाही ती. माझ्या समोरच आली नाही कधी. मग तुमचं काही कोर्ट कचेरी पण झाली होती? मग तिनं माझ्यावर खावटीची केस टाकली होती. किती दिवसानंतर? तुम्ही इथून गेल्यानंतर 1 तुमच्यासोबत वर्षात. तुम्हाला सोडून गेल्यानंतर 1 वर्षानंतर तिने 1 माझ्यावर वर्षानंतर. खावटीची केस टाकली. मी तिला म्हटलं माझी काही चूक नाही, तुझा बँकेत घोटाळा तुम्ही केलेला आहे, तो मी सॉर्ट आउट करू शकतो आपण इथं राहिलो तर, पण तू इथं राहत नाही, मी त्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही. मग तू इथे ये, आपण काही करू त्याबद्दल. पण तिनं काही तसा निर्णय घेतला नाही येण्याचा, आणि तिच्यावरती केस आहे ती चालूच आहे, अजूनही पेंडिंग आहे ती केस. आतापर्यंत पेंडिंग आहे. pending म्हणजे आहे. आज 14 म्हटल्यानंतर आज जवळजवळ 11 वर्ष होत आहेत त्या गोष्टीला. हो. मग ते समोर फेस केलं नाही त्यांनी तुम्हाला? नाही, कधीच नाही. बरं, मग त्याच्यानंतर तुमचा मुलगाही तुम्हाला भेटला नाही, कधीच भेटला मिसेसही भेटली नाही. नाही. कधीच मग नाही. आजच्या कंडिशनला तुमची काय परिस्थिती आहे? आज मी अत्यंत हालाकीच्या अवस्थेत आहे. कारण ती गेल्यानंतर तिने माझ्यावर जेव्हा खावटीची केस टाकली, त्या केसमध्ये मी डिप्रेशन मध्ये गेलो. म्हटलं आता मी कदाचित जेलमध्ये जाऊ शकतो. माझी चूक जरी नाही तरी मला जेलमध्ये म्हणजे जायची बायको परिस्थिती. निघून गेल्यानंतर पोलीस तुम्हाला त्रास देत असतील, पोलिसांनी तुमच्याकडे तसं- चौकशी होत असेल ना? तर त्याची चौकशी झाली. हा. त्यामुळेच मी डिप्रेशन मध्ये गेलो, आणि मला भीती वाटली की आपण आता जेलमध्ये जाऊ शकतो, त्यावेळेस आपल्याला कोणी वाचवणार नाही. त्यापेक्षा मग मी थोडासा वेगळा निर्णय घेतला, आणि माझी जी जमीन होती ती भावांना मी बोललो, दोन्ही तिन्ही भावांना बोललो की तुम्ही ती जमीन तुमच्या नावावर करा, म्हणजे तिची जी केस आहे ती थांबून जाईल. पण त्यांनी काही मला सहकार्य केलं नाही. ते म्हणे तुझा मुलगा येईल, त्याला आम्ही काही उत्तर देणार वगैरे वगैरे. मग मी काही लोकांकडून थोडे पैसे घेतले, कारण मला तेव्हा माझी परिस्थिती काही चांगली नव्हती. एकदम सगळं मला गाड्या वगैरे विकावं लागलं, सगळं हे झालं, कोलॅप्स झालं. मग मी नाईलाजानं दुसऱ्याकडून पैसे घेऊन ती जमीन त्यांच्या गहाणवट म्हणून ठेवावं लागली, गहाणवट ठेवली. आणि त्यांनी मला पुढचे पैसे काही दिले नाही. ती गहाणवट म्हणूनच तशीच राहिली, आणि त्यांनी ती नावावर करून घेतली. किती जमीन होती तुमची? 52 गुंठे जमीन होती. 52 गुंठे. मग त्याच्यामध्ये किती पैसे मिळाले तुम्हाला? मला काय फक्त 12.5 लाख. 12.5 लाख. तुम्हाला काय अपेक्षित होतं? त्यावेळेचा रेट 1 लाख गुंठा याप्रमाणे होता. बरं. आजचा रेट जास्त आहे. आजचा रेट जास्त आहे. हो. परंतु मग ज्यावेळेस तुम्ही कर्जबाजारी झाले, आणि आज तुम्ही सांगताय की तुम्ही ड्रायव्हिंग करतायत, हो. म्हणजे एका ट्रकवर ड्रायव्हिंग करताय, हो हो. मग तुम्हाला आज तुमच्या कुटुंबाकडून काय अपेक्षित आहे? कुटुंबाकडून काहीच अपेक्षा नाहीये, पण माझा मुलगा माझं नाव लावतोय आज. त्याच्या नावापुढे माझा सुनील गंगाधर खालकर, ओम सुनील खालकर असं जर लावतोय, तर तो माझा मुलगा म्हणून आज माझ्या बरोबर नाहीये ना. अच्छा, तुम्हाला म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहे की तुमच्या मुलाने तुमच्याकडे आलं पाहिजे. मग- वडील काय मग करतायत, मी काय ती नाही, त्याची अपेक्षा करू चौकशी नये केली. का? केलीच नाही, पाहिजे. तुम्ही या संदर्भात तुमचं कधी त्या मुलाशी कधीच काही भेटच बोलणं नाही, होत त्यांचा पत्ताच नाहीये काही. कुठे आहे त्यांचा तेच पत्ता नाही. माहित मग नाही. तुम्ही स्वतः त्यांना काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला? भरपूर केला. त्याच्या आजोबाला, म्हणजे माझ्या बायकोच्या तुमच्या सासऱ्यांना? सासऱ्यांना मी कॉन्टॅक्ट त्यांना कायमच भेटतो तिथं जाऊन, मग पण ते मला कधी खरं बोलत नाही, ते देत नाही. आणि ते पत्ताही देत नाही. तुम्हाला आता काय अपेक्षित आहे? माझा मुलगा जर माझं नाव लावतोय, म्हणजे अजूनही मी त्याचा बाप आहे हे जर समाजाला दिसतंय, पण मग मुलगा माझ्या जवळ नाही, ही खंत आहे ना मला. एक तर माझं नाव त्यानं लावू नये. मग मुलाकडून काय अपेक्षित आहे? नाव लावू नये की मुलाने तुमच्या जवळ यावं हे माझ्या अपेक्षित जवळ यावं ही अपेक्षा आहे, वेगळी काय अपेक्षा नाही. माझा मुलगा जर नाव लावतोय माझं, तर माझ्या जवळ यायलाच पाहिजे त्यानं. मुलाने तुमच्या जवळ आलं पाहिजे. हो हो. तुमच्या पत्नीचं आता काय 1 वर्ष झालंय आम्ही डायव्हर्स घेतलेला आहे. आता तुमच्या पत्नीशी डायव्हर्स हो. झालेला आहे, म्हणजे आहे. आणि त्याने तुमच्या सोबत राहावं अशी तुमची? नाही, त्यांना अपेक्षा आहे. राहण्याचं कारण असं आहे का, ही जी जमीन आहे ही मी कमी भावात दिली, म्हणजे माझ्या गरजेपुरच्या पैशात दिलेली आहे. अच्छा. तर तो मुलगा वारस म्हणून आहे, त्याचं नाव लागलेलं त्यावेळेस होतच. मग तो वारस आहे या जमिनीचा, तो आज ह्या जमिनीच्या हक्कासाठी लढू शकतो, आणि त्याला ती जमीन मिळेल ना, त्याची होईल. म्हणजे त्याच्या फायद्यासाठीच मी बोलतोय त्यानं इथं येऊन माझ्याशी अच्छा, म्हणजे चर्चा करावी. तुमची जी किमान संपत्ती आहे त्याला तो वारस आहे, आणि
त्यासाठी का होईना त्याने त्याने या ठिकाणी आलं संपर्क पाहिजे करा. अशी एक बापाची अपेक्षा आहे. त्यात माझा काही येण्याचा हेतू त्यानं मला सांभाळावं किंवा माझ्यासाठी यावं असं माझा मुळीच हेतू नाही. मी सक्षम आहे, माझे काम करतोय, अजूनही बऱ्यापैकी पैसे कमवतोय आणि माझं व्यवस्थित चाललेलंच आहे. पण बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा ही अवस्था फार छोटी आहे आर्थिक. जी अगोदर होती ना, चांगली स्थिती होती, मला 27,000 पगार होता, बऱ्यापैकी स्थिती किती होती. किती साली 27,000 पगार होता? तो 2014 साली. 2014. आज 2026 चालू आहे. हो. या परिस्थितीमध्ये 25,000 रुपये तर फार मोठी रक्कम नाहीये. 15,000 पगार आहे आज. आज मला 15,000. आज 15,000 म्हणजे स्वस्ताईच्या काळामध्ये 25,000 आणि आजच्या महागाईच्या काळात 15,000वर आयुष्य गुजराण काढत आहेत. आणि या ठिकाणी त्यांची जमीन आहे, घर आहे, परंतु एक मुलाची कमतरता, एक परिवाराची कमतरता त्यांना भासते. आणि त्यांच्या जीवनात ज्या काही गोष्टी, ज्या घडामोडी घडल्या, त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. खरं तर एक आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर विभक्त कुटुंबांमध्ये ही बऱ्यापैकी आपल्याला समस्या नेहमीच जाणवत असते, की जेव्हा आई वडील वेगळे होतात त्यावेळेस मुलांवर हवे तसे चांगले संस्कार होत नाहीत आणि मुलं सुद्धा याच्यातून बऱ्याच वेळेस डिप्रेशन मध्ये जातात. आई वडील वेगळे होणं खरं तर ही खूप वाईट गोष्ट आहे. एक सांगायचंय त्यातून की हे असं झाल्यानंतर मुलांवर परिणाम होतोच, पण या संबंधानं जे काही अशा लोकांवर, अशा म्हणजे पीडित समाजातून अशा लोकांवर जे काही समाजाकडून पाहिलं जातं, त्यांना ज्या दृष्टीनं पाहिलं जातं ते चुकीचं आहे. समाज सुद्धा त्यांच्याकडे चांगल्या हेतून पाहतोच असं मला वाटत नाही. यात समाजानं कुठंतरी काही त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. हा माझा समाजाला एक संदेश आहे. अच्छा, म्हणजे एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री जेव्हा राहते त्यावेळेस समाजाचा बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन त्यांच्याकडे बरोबर नसतो, असं एकंदरीत त्यांच्या अनुभवातून त्यांना अनुभवायस मिळाला असेल. तर त्यांनी या ठिकाणी तोच एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय, की एकटा व्यक्ती हा कधीच चुकीचा नसतो, मग ती पुरुष असो किंवा स्त्री. आणि जसं आपण बघतो की पुरुष म्हणजे स्त्रिया पीडित असतात पुरुषांपासून, तसंच काही ठिकाणी पुरुष सुद्धा स्त्रियांपासून पीडित असतात. आणि चूक नसताना जर माझ्याकडून काही होत असेल, म्हणजे माझी चूक नाही याच्यामध्ये काही, पण मी त्या काळात एवढा डिप्रेशन मध्ये गेलो, मी काही आत्महत्या करू शकत होतो, मी आक्रमक होऊ शकत होतो, पण मी स्वतः माळकरी माणूस, वारकरी सांप्रदायिक माणूस आहे, त्यामुळे मी त्या याच्यामध्ये काही म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर गेलो नाही. तुमचा जो संसार होता त्यात कधी तुमच्यात नवरा बायकोत कधी वादिवाद, भांडणं वगैरे काही? कधीच झाले नाही, कधीच नाही. कधीच नाही. आर्थिकही नाही, मी तिचा पगारही कधी घेत नव्हतो. मग ते पैसा तुमच्या मिसेसचा पगार ते काय करत होत्या? तो तिच्या स्वतःकडेच होता, त्यांच्या स्वतःकडे मी होता. कधीच घेतला नाही तिचा पगार. आणि त्यांचं शिक्षण झालं, मी शिक्षण किती होतं त्यांना? इथं आली तेव्हा 12वी झालेली होती ती. मीच पुढचं शिक्षण दिलं तिला आणि नोकरीला मीच लावलं. एवढंच काय, माझे दोन्ही मेवणे त्यांचं सुद्धा मी शिक्षण केलं. म्हणजे त्यांच्या भावांचं सुद्धा तुम्हीच केलं? एक तिचा लहान भाऊ तर माझ्या कॉलेजलाच होता शिकायला, आणि ग्लॅक्सो कंपनी माझ्या ओळखीनं थोडस त्यांना नोकरीला लावून दिलं. आणि माझा मुलगा जो आता इथं होता तोपर्यंत फार छान पद्धतीनं माझ्या बरोबर राहत होता. एवढंच काय तर माझ्या संस्कारात त्याला तो तिसरी चौथीत असतानाच पेटी वाजवून गाणं गात होता. मी स्वतः संगीत शिक्षक आहे, त्यामुळे मी त्याला बऱ्यापैकी शिक्षण दिलं. घरात तुमच्या सोबत तो जोपर्यंत 8-9 वर्षाचा होईपर्यंत राहत होता, तोपर्यंत तुम्ही त्याला संस्कार देण्याचे प्रयत्न केले. आज तो आई सोबत राहत असेल, स्वतः शिक्षक असेल, आज काय वय असेल त्याचं? आज 21 वर्ष. 21 वर्ष. तर आज या माध्यमातून आपण समाजालाही एक आवाहन करू इच्छितो
की जसं आपण ऐकलं होतं, ही व्यक्ती कधी खोटं बोलत नाही, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना खरं बोलण्यामुळे खूप साऱ्या संकटांना सामोरं जावं लागलेलं आहे. समाजात या लोकांनी जगायचं कसं? आज ही व्यक्ती एकटी आपलं आयुष्य जगत आहे. सहचारी नाही, मुलगाही सोबत नाही. ते आज कष्ट करून स्वतःचं पोट भरतायत. परंतु त्यांच्या मनात मुलगा जवळ नसल्याची एक फार मोठी खंत त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवते. सर, तुम्ही आज या माध्यमातून तुमच्या मुलाला काही आवाहन कराल का? हो, नक्कीच. मला असं वाटतंय, माझा मुलगा असूनही माझ्या जवळ जर तो माझ्या सानिध्यात येत नसेल, माझ्या जवळ येत नसेल, तर माझ्या मनाला ते वेदना होत आहेत. आणि मुलाला मी आवाहन करतोय, की बेटा, तू माझा मुलगा आहेस. मग तुला बापाची कधीतरी भेट घ्यावी लागणारच आहे भविष्यात. असं असेल तर मला आता तू येऊन भेटावं, अशी मी अपेक्षा त्याच्याकडून करू शकतो. समाजाला एक वेगळी दिशा त्यामुळे मिळेल, की बाप, आता मला बोलता येत नाही, पण माझ्या मुलाकडून मी अशी अपेक्षा करतोय, की मला एकदा येऊन भेटावं एकदा त्यानं. येऊन भेटावं, तुमच्या सोबत राहावं. हो. म्हणजे बापाला ऍक्च्युली आज त्यांना खरं तर त्यांचं मन मोकळं करता येत नाहीये, शब्द अडकतायत त्यांचे. परंतु त्या मागची प्रांजळ मत, प्रांजळ भूमिका एकच आहे, की मुलाने बापाजवळ आलं पाहिजे. जसं आईसोबत वेळ घालवतोय तसंच बापासोबतही वेळ घालवला पाहिजे. आणि खरं तर यामुळे समाजात एक उत्कृष्ट उदाहरणही समाजासमोर येऊ शकतं, की विभक्त झालेलं कुटुंब जरी असलं तरी मुलांनी ते कुटुंब पुन्हा जोडलेलं आहे. कायम खरं बोलणे आणि खरं वागणे यामुळे जर एखाद्याचं आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडून त्याचं आयुष्य खराब होत असेल, तर या लोकांनी जगायचं कसं? खरं तर समाजाने देखील व्यक्तींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. सकारात्मक भूमिका असायला हवी. एकटा व्यक्ती जर असेल, जर सभ्य व्यक्ती असेल, चांगला व्यक्ती असेल, तर त्याला समाजाकडून सुद्धा मदत मिळायला पाहिजे. एक समाजात चांगली जागा मिळायला पाहिजे. अशीच आज या माध्यमातून आपणही सर्व नागरिकांना आणि जे आपले प्रेक्षक आहेत सर्वांना हीच विनंती करत आहोत. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.